नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एम.कॉम पार्ट सेकंड सेम फोर्थ विषय औद्योगिक अर्थशास्त्रीय पर्यावरण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट या विषयाची थोडक्यात ओळख बघू. औद्योगिक वित्तपुरवठा प्रकरण क्रमांक 1. कोणताही उद्योग किंवा व्यवसाय स्थापन करण्यासाठी त्या उद्योगाचा किंवा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आपणास वित्ताची गरज भासत असते. थोडक्यात औद्योगिक वित्तपुरवठा म्हणजे काय हे थोडक्यात अभ्यासू. औद्योगिक वित्तपुरवठा प्रस्तावना. वित्त व्यवस्था म्हणजे उद्योग व्यवसायाची जीवनधारा असे म्हणतात. कोणताही छोटा उद्योग असेल किंवा मोठा उद्योग असेल, तो व्यवसाय ज्यावेळेस आपण स्थापन करत असतो त्यासाठी आपणास आदान घटकांची गरज भासत असते. त्यामध्ये यंत्रसामुग्री असेल, कच्चा माल असेल, मनुष्यबळ विकास असेल, या सगळ्या गोष्टींचा आपणास वित्तीय व्यवस्थापनामध्ये गरज भासत असते. उत्पादन व विपणन या महत्त्वाच्या क्रियांसाठी आवश्यक ती साधन संपत्ती संकलित करण्यासाठी वित्तीय व्यवस्था अतिशय महत्त्वाची आहे. उद्योगाचे कामकाज सुरळीत व्हावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी पुरेशा निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. त्यानंतर अर्थ. औद्योगिक वित्त व्यवस्था म्हणजे विविध उद्योगांना लागणारे आणि प्रक्रियांसाठी वित्तीय साधनांचा पुरवठा करणे. वेगवेगळ्या प्रकारे वित्तीय व्यवस्था कार्यक्षम स्वरूपात केल्याने उत्पादनात वाढ होऊ शकते आणि उद्योग क्षमतेत वृद्धी होऊ शकते. ज्या व्यवसाय संस्थेकडे जास्तीत जास्त भांडवल असेल ती व्यवसाय संस्था जास्त त्या प्रोडक्टमध्ये प्रगती करत असते आणि त्या प्रोडक्टची प्रगती केल्यानंतर ग्राहक समाधान झाले तर ती वस्तू खरेदी करतात व आपल्या व्यवसाय संस्थेला नफा मिळतो. तो नफा आपण व्यवसायासाठी व व्यवसाय संस्थेच्या विस्तारासाठी वापरत असतो. मुळातच औद्योगिक क्षेत्राचा विकास सातत्याने आणि जलद गतीने घडून आणावायचा असेल तर त्याला वित्त पुरवठ्याची नितांत आवश्यकता असते. औद्योगिक वित्तपुरवठा या संकल्पनेने उद्योग क्षेत्राला त्याची दैनंदिन कार्य जसे की वस्तू आणि सेवांची उत्पादन, उत्पादित मालाची वाहतूक, नवीन यंत्रकुले, साधनसामुग्रीची खरेदी, कच्च्या मालाची उपलब्धता, उद्योगाशी संबंधित विविध व्यक्तींचे वेतन यासारख्या गोष्टींची सुरळीतपणे पूर्तता करण्याकरता सुसंघटित आणि सुरचित स्वरूपात वित्त आवश्यक असते. त्याचा समावेश औद्योगिक वित्तपुरवठ्यामध्ये केला जातो. सांगितल्याप्रमाणे जे काही व्यवसाय संस्थेसाठी विविध गोष्टींची म्हणजेच जे काही आदान घटक आहेत त्यांची खरेदी करण्यासाठी आपणास वित्ताची गरज भासते. जे काही उद्योग असतील, उद्योग क्षेत्रामध्ये जे काही उत्पादन कृतीपासून किंवा उत्पादनोत्तर कृतीपर्यंत विविध कृतींची पूर्तता करण्यासाठी जे काही आपणास साधने आवश्यक असतील ते आपले वित्तपुरवठ्यामुळे मार्गात येऊ शकतील. त्यानंतर प्रत्यक्ष उद्योग प्रक्रियेसाठी वित्तपुरवठा. विविध प्रकारच्या औद्योगिक वस्तूंच्या निर्मितीसाठी निधीची व्यवस्था करणे म्हणजे औद्योगिक वित्तपुरवठा होय. औद्योगिक निर्मितीमध्ये यंत्रनिर्मिती, इमारतीचे बांधकाम, कच्च्या मालाचा पुरवठा, कर्मचाऱ्यांची नियुक्ती अशा बऱ्याच प्रक्रिया या औद्योगिक वित्तपुरवठ्यामध्ये केल्या जातात. त्यानंतर या सर्व प्रक्रियांमधून भांडवली आणि ग्राहकोपयोगी वस्तू सेवांची निर्मिती करणे गरजेचे असते. त्यासाठी प्रत्यक्ष साधन संपत्तीची गरज आपणास भासते. काही ठिकाणी उत्पादकाकडून निर्मिती साधने पुरवली जातात. उदाहरणार्थ, एखादा कारागीर वस्तूची निर्मिती करताना स्वतःचे किंवा कुटुंबाचे श्रम खर्ची घालतो. त्यासाठी त्याला कर्मचारी घ्यावे लागत नाहीत किंवा वेतन द्यावे लागत नाही, पण तरीही त्याला
उत्पादनासाठी कच्च्या मालाची गरज भासते आणि त्यासाठी निधी लागतो. काही ठिकाणी कर्मचारी स्वतःचा पैसा घालतात, परंतु तो अपुरा असेल तर त्या बाहेरील संस्थांकडून वित्तीय सहाय्य घ्यावे लागते. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या संस्था सुद्धा स्वतः वित्त पुरवठा करू शकतात, परंतु अशा संस्था कमी असतात. त्यामध्ये बहुतेक एकल किंवा भागीदारी संस्था असतात. व्यवसाय संस्थेला किंवा उद्योगाला वित्त पुरवठ्याची गरज का भासते? पंचवार्षिक योजना 1951ला स्थापन झाली. 1951 ते 55 या काळामध्ये कृषी क्षेत्राचे विकास करण्यात आला. त्यानंतर इंडस्ट्री असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी ज्या काही पंचवार्षिक योजनेमध्ये आल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विकास करण्यात आला. औद्योगिक विकास योजना हातात घेतल्या आहेत. हा विकास अर्थपूर्ण करायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन अखेरी सवलतीच्या अटींवर पुरेसे भांडवल निधी उभारणे आवश्यक आहे. सध्याचे युग हे आधुनिक युग म्हटले आहे. या मोठ्या प्रमाणावरील यांत्रिक उद्योगांसाठी संस्थात्मक वित्तपुरवठाचे युग आहे. आजच्या काळात एखाद्या उद्योगाला किंवा उद्योग समूहाला ती वेगवेगळ्या प्रकारच्या गरजांसाठी वित्ताची गरज आवश्यक असते. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे भांडवली खर्च. कोणताही उद्योग किंवा नवीन प्रकल्प किंवा उद्योग सुरू करण्यासाठी एखाद्या उद्योगाच्या विस्तारासाठी सुरुवातीस भांडवल गरजेचे असते. त्यामध्ये जे काही पॉईंट दिलेले आहेत इमारती, यंत्रसामुग्री, पुरवठा, मूलभूत सुविधा या सगळ्या गोष्टींसाठी भांडवलाची गरज असते. जी काही कारखान्याची इमारत असेल किंवा यंत्रसामुग्रीची खरेदी व स्थापना असेल, उत्पादनासाठी आवश्यक सुरुवातीच्या कच्च्या मालासाठी काही वस्तूंचा खात्रीशीर पुरवठा करणे गरजेचं असेल. ज्या काही मूलभूत सुविधा असतील वाहतूक, संग्रहण, विपणन सेवा, कार्यक्षम विक्री गट आणि प्रसिद्धीची जाळी या सर्व गोष्टींसाठी राष्ट्रीय पातळीवर विशिष्ट भांडवल किमान आवश्यक असते. त्यानंतर नंबर 2 खेळते भांडवल. नियमित कामकाजासाठी कंपनीने मूळ भांडवलाचा योग्य वापर करणे गरजेचे असते. त्यामुळे संस्थेचा पाया खचला जाऊ शकतो. उपक्रमातील आणि लवचिकता सांभाळून कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी दरवर्षी कंपनीकडे पुरेसे खेळते भांडवल असणे आवश्यक आहे. उत्पादनाच्या मुदतीच्या, भाग बदलीच्या, संग्रहणाच्या किंवा वाहतुकीच्या, विपणनाच्या आणि प्रसिद्धीच्या चालू गरजांसाठी पुरेसे खेळते भांडवल असणे आवश्यक आहे. त्यानंतर संशोधन आणि विकास. संस्थेतील तंत्रज्ञान व्यवस्थापन पद्धती, आर्थिक आणि अंदाजपत्रकीय नियंत्रण पद्धती अद्ययावत ठेवण्यासाठी विकास संशोधन कार्यासाठी पुरेशा भांडवलाची गरज आपणास भासते. त्यानंतर औद्योगिक वित्तपुरवठ्याचे प्रकार. ज्या प्रकारच्या कार्यासाठी निधी आवश्यक आहे त्यानुसार व्यवसाय संस्थांना दीर्घ, मध्यम आणि अल्प मुदतीच्या कर्जाची आवश्यकता भासते. त्यामध्ये अल्पकालीन वित्तपुरवठा. अल्पकालीन वित्तपुरवठ्यामध्ये साधारणपणे 1 वर्षाच्या कमी मुदतीसाठी लागणाऱ्या निधीला अल्पकालीन वित्त असे म्हणतात. तात्पुरत्या हंगामी खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरला जातो. अल्पकाळातील निधीसाठी बँक हा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामध्ये ट्रेड क्रेडिट, हप्त्यानी उधारी आणि आगाऊ उचल अशा पद्धतीने अल्पकालीन वित्तपुरवठा बँक, व्यापारी बँका किंवा नॅशनलाइज बँका करत असतात. नंबर 2 मध्यम मुदतीचा वित्तपुरवठा. मध्यम मुदतीच्या वित्तपुरवठ्यामध्ये 1 ते 5 वर्ष हा काळ मध्यम मुदतीचा समजला जातो. साधारणपणे कायम लागणारे खेळते भांडवल, लहान प्रमाणावरील विस्तार, काही यंत्रसामुग्री बदलणे किंवा सुधारणा करणे या कारणासाठी मध्यम मुदतीचे भांडवल लागत असते. ही भांडवल खालील प्रकारे उभारता येते. त्यामध्ये समभागाचे वितरण, डिबेंचर्स किंवा ऋणपत्रांचे वितरण, बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज, नफ्याच्या कंपनीमध्ये पुनर्वापर,
या सगळ्या गोष्टींमध्ये मध्यम मुदतीचा वित्तपुरवठा केला जाऊ शकतो. त्यानंतर नंबर 3 दीर्घकालीन वित्तपुरवठा. 5 वर्षाहून अधिक काळ दीर्घकालीन समजला जातो. स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी, नफा व्यवसायाच्या स्थापनेसाठी, सध्याच्या व्यवसायाच्या मोठ्या वाढीसाठी, आधुनिकीकरणासाठी दीर्घकालीन वित्तपुरवठ्याची व्यवस्था करावी लागते. दीर्घ मुदतीच्या वित्तपुरवठ्याची काही स्रोत पुढील प्रमाणे आहेत. जसं मध्यम मुदतीचा वित्तपुरवठा त्यासाठी काही स्रोत होते, त्याच पद्धतीने दीर्घकालीन वित्तपुरवठ्याचे काही स्रोत आहेत. समभागाचे वितरण, डिबेंचर्स किंवा ऋणपत्राचे वितरण, बँका आणि इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज, नफ्याच्या कंपनीमध्ये पुनर्वापर, कॉर्पोरेट प्रतिभूती.